नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचं सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होणार आहे. कारण मित्रांनो, ज्या एस-टी महामंडळ म्हणजेच एम-एस-आर-टी-सीमध्ये ज्या जागा सुटलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपण प्रश्नसंच टाइप 13+ क्वेश्चन सेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती असतील तर नक्कीच कमेंटमध्ये आन्सर सांगायचे आहेत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्रामध्ये एस-टी महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, याचे ऑप्शन पाहून घ्या आणि मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे ते कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एस-टी महामंडळाची स्थापना ही 1960 साली झालेली आहे. तर याचं योग्य ऑप्शन हे ए आहे, म्हणजेच 1960 साली महाराष्ट्रामध्ये एस-टी महामंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट पाहू. क्वेश्चन 2 असा आहे की एस-टी महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, एस-टी महामंडळाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. एस-टी महामंडळाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. एस-टी महामंडळाच्या वाहतूक हक्काची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे ते पाहायचं आहे आणि ऑप्शन क्रमांक चूज करायचा आहे. तर मित्रांनो, एस-टी महामंडळाच्या वाहतूक हक्काची सुरुवात ही 1970 साली झालेली आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे कालिदास आहे. म्हणजेच मेघदूत हे सुप्रसिद्ध काव्य कालिदास यांनी लिहिलेले आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर पाहायचं आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1935 या वर्षी झालेली आहे. म्हणून याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणजेच यमुना पर्यटन ही कोणी लिहिली? तर याचं योग्य उत्तर हे बाबा पदमनजी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी ही बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अंबाबाई देवीचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर पाहायचं आहे. महाबळेश्वर. याचं योग्य उत्तर हे महाबळेश्वर आहे. म्हणजेच अंबाबाई देवीचे प्रसिद्ध मंदिर हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था कोणती आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे IIT मुंबई आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ही IIT मुंबई आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं योग्य उत्तर हे दंत तालव्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आहे. जावई या शब्दातील ज हा वर्ण दंत तालव्य प्रकारचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे अरुण जेटली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे योग्य आहे. अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक अरुण जेटली यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन कधी झाले? तर याचं योग्य उत्तर हे 4 जानेवारी 2022 आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आहे. अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन 4 जानेवारी 2022 ला झालेले आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. IMP क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर पोरका हे योग्य उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द पोरका हा होतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये हा राजनीतीवर ग्रंथ रचला. म्हणजे कोणता ग्रंथ राजनीतीवर रचलेला आहे?
तर याचं योग्य उत्तर बुधभूषण आहे. म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीवर ग्रंथ रचलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तर सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सार्कचा सदस्य बनला आहे. तर याचं योग्य उत्तर हे अफगाणिस्तान आहे. म्हणजेच 2007 मध्ये अफगाणिस्तान हा देश सार्कचा सदस्य बनला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर याचं योग्य उत्तर हे गोपाळ गणेश आगरकर आहे. म्हणजेच सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले होते. तर ऑप्शन क्रमांक डी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर याचं योग्य उत्तर हे बाबा आमटे आहे. म्हणजेच ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह बाबा आमटे यांचा आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डेबोजी झिंगराजी जानोरकर म्हणजे कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर हे संत गाडगे महाराज आहेत. म्हणजेच डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणून संत गाडगे महाराज हे आहेत. ऑप्शन क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर हे अरवली आहे. म्हणजेच भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा ही अरवली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालांची नेमणूक करण्यात येते? तर याचं योग्य उत्तर 155 आहे. म्हणजेच राष्ट्रपतीकडून राज्यघटनेच्या 155 कलमाद्वारे राज्यपालांची नेमणूक करण्यात येते. ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर यातील सर्वनाम ओळखायचं आहे मित्रांनो. आपण गरिबांना मदत करावी. तर याचं योग्य उत्तर हे आपण आहे मित्रांनो. म्हणजेच आपण गरिबांना मदत करावी यातील सर्वनाम हे आपण आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर याचं योग्य उत्तर हे पंचमी तत्पुरुष आहे. म्हणजेच सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास हा पंचमी तत्पुरुष समास येतो, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली? हा पण मित्रांनो IMP क्वेश्चन आहे आणि हा खूप वेळेस रिपीटेड क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेली आहे, म्हणून याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. गलगंड हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आयोडीन आहे. म्हणजे आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा विकार होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर हे 48 आहे. म्हणजेच मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या ही 48 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डॅश डॅश हा दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर 3 जानेवारी आहे. म्हणजेच 3 जानेवारीला महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर राम गणेश गडकरी हे आहे. म्हणजेच एकच प्याला या नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे कर्मधारय समास आहे. म्हणजेच नीलकंठ या शब्दामध्ये कर्मधारय हा समास येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर हे धूपगड आहे. म्हणजेच सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर हे धूपगड आहे. हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीटेड आहे मित्रांनो, म्हणून IMP करा. तर याचं ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर हे राजस्थान राहील मित्रांनो. राणा प्रताप सागर हा प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे, म्हणून याचं ऑप्शन क्रमांक सी हे योग्य राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर हे सूर्यप्रकाश राहील मित्रांनो. म्हणजेच वनस्पतींच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाश हा आवश्यक असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. टिपू सुलतान खालीलपैकी कोणत्या ठिकाणांशी संबंधित होता? तर याचं योग्य उत्तर हे श्रीरंगपट्टणम आहे. हा पण क्वेश्चन IMP आहे मित्रांनो. तर टिपू सुलतान हा श्रीरंगपट्टणम या ठिकाणांशी संबंधित होता, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.